रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. तुम्हाला आता तुमची लढाई नेमकी कोणत्या पक्षाविरोधात असेल? आता आमची लढाई तशी कोणाचीही नाही. आमची लढाई आहे जनतेच्या समस्यांसाठी. आम्ही फक्त विकासाच्या गोष्टीवर काम करणार आहोत. आम्हाला बघायचं नाही की आमच्या समोर कोण आहे किंवा आमच्या विरोधात कोण काय करते. आम्हाला फक्त लोकांच्या समस्या सोडवायच्या, एवढंच आमच्या ध्यानी आहे. तर आज अकलूज नगर परिषदेमध्ये निवडणुकीचे पडघम वाजले असताना भाजपाने काल प्रचार सभा घेतली. तुफान अशी गर्दी जमली होती आणि मतदार सुद्धा अकलूजमध्ये भयमुक्त अकलूज करण्याचा निर्धार केल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी प्रचार सभेला होती. तर आता प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार गिरीराज माने पाटील आपल्या सोबत आहेत. तरी त्यांनी त्या निवडणुकीत किंवा प्रभागामध्ये कशा प्रकारे तयारी केली आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा त्यांची प्रतिक्रिया. नमस्ते सर. नमस्ते. मी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहे. माझ्याबरोबर अक्षताताई धोत्रे पण निवडणूक लढवत आहेत. आमच्या प्रभागामध्ये 6 नंबर वॉर्डामध्ये भरपूर अशा समस्या आहेत. आता तसं बघायला गेलं तर ही माझी दुसरी निवडणूक आहे. 3-4 वर्षापूर्वी मी ग्रामपंचायत असताना ही निवडणूक लढलो होतो आणि आज नगर परिषद एक नगरसेवक पदासाठी मी निवडणूक लढवत आहे. पण तसं पाहता समस्या बघायला गेलं तर समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. आमचा जो कार्यकाळ होता ग्रामपंचायतचा तो फक्त 6 महिनेच आम्हाला मिळाला. त्यानंतर त्या अकलूजमध्ये प्रशासक स्थापन झालं. त्यानंतर आम्हाला ती संधी मिळाली नाही. पण आता आम्ही पुन्हा एकदा लोकांमध्ये जात आहोत. लोकांच्या अडचणी समजून घेत आहोत आणि माझ्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत त्या जसं बघायला गेलं तर गटारीच्या दुरावस्था आहे, गटारीची रस्त्याची दुरावस्था आहे आणि आपल्या तिथेच प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसृष्टी किल्ला पण आहे. नदीकाठचा भाग जो आहे, जो घाट म्हणतो आपण, तो दुरावस्थेत आहे. म्हणजे अजून सुद्धा तिथं विकसित असं काही झालेलं नाही आहे. मग आमचं ध्येय एकच असणार आहे की आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक घरामध्ये शौचालय जिथे जमेल तिथं किंवा सार्वजनिक शौचालय असतील त्यांचं चांगलं करण्याचं काम आम्ही दोघे मिळून करू. आणि तसंच आमच्याबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत पूजाताई कोथमिरे ते पण आमच्याच प्रभागामधून येतात. त्यामुळे तो प्रभाग तसं बघायला गेलं तर एकदम लहान आहे, पण तिथल्या समस्या खूप मोठ्या आहेत. त्यामुळे आम्ही तिघही मिळून किंवा तसं बघायला तर आमचे 26चे 26 नगरसेवक म्हणून पूर्ण अकलूजचा आम्ही कायापलट करू आणि अकलूजला एका नवीन दिशेने घेऊन जाऊ आणि अकलूजला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची नगर परिषद म्हणून आम्ही तिचा सन्मान घेऊ. आणि मला एवढीच विनंती आहे की अकलूजच्या जनतेला की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला 5 वर्ष काम करण्याची संधी द्यावं. तुम्हाला आता तुमची लढाई नेमकी कोणत्या पक्षाविरोधात असेल? आता आमची लढाई तशी कोणाचीही नाही. आमची लढाई आहे जनतेच्या समस्यांसाठी. आम्ही फक्त विकासाच्या गोष्टीवर काम करणार आहोत. आम्हाला बघायचं नाही की आमच्या समोर कोण आहे किंवा आमच्या विरोधात कोण काय करते. आम्हाला फक्त लोकांच्या समस्या सोडवायच्या, एवढंच आमच्या ध्यानी आहे. धन्यवाद. डॉक्टर बिजला मुलाखत दिल्याबद्दल आपलं धन्यवाद.